हरिओम श्रीराम अभज्ञ. मी सचिन सिंह ठाकूर, उपासना केंद्र सरावली. सर्वप्रथम मी आपल्या बापूंच्या परिवारात कसा आला ते तुम्हाला सांगतो. मी माझ्या मोठ्या आईच्या माध्यमातून बापूंच्या परिवारामध्ये 2004 ते 2005 मध्ये आलेलो. तर मला त्याच्यामध्ये आतापर्यंत भरपूर अनुभव आलेले आहेत. त्यातले मी तुम्हाला काही अनुभव सांगतो. पहिला अनुभव म्हणजे माझं सर्वप्रथम 2006च्या आसपास मला पाठीचा त्रास व्हायचा. तर डॉक्टरांना दाखवल्यावरती डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्हाला एक छोटंसं ऑपरेशन करायला लागेल. तर ते ऑपरेशन आमच्या घरापासून ते 15 ते 20 किलोमीटर अंतरावर डहाणूला एक कॉटेज हॉस्पिटल आहे, तिकडे ते करायचं ठरवलं. तर त्यांनी डॉक्टरांनी तारीख वगैरे नक्की केल्यावर आम्ही तिकडे डॉक्टर ॲडमिट झालो हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर ज्या दिवशी ऑपरेशन होणार त्याच्या आदल्या दिवशी मला रात्री एक स्वप्न पडलं. कारण माझ्या स्वप्नामध्ये रात्री माझ्या कोणतरी पाठीमागे धावत आहे. मी धावतो पण माझा पाय पुढे जात नाही. तर मी थोडं पाठीमागे बघून बघतो तर माझ्या पाठीमागे बापू उभे होते. तर सांगायचं तात्पर्य आहे म्हणजे बापूने याला मी तुझ्या पाठीशी सदैव उभा आहे. आणि दुसरा अनुभव असा आला की मी माझं ग्रॅज्युएशन BSc पूर्ण केलं 2010 मध्ये. त्याच्यानंतर मी बरंच 3 ते 4 महिने सतत मुंबई या ठिकाणी इंटरव्ह्यू देण्यासाठी जायचो. असं करता करता 4 महिने गेले, परंतु मला नोकरी काही मिळाली नाही. मी पूर्ण हतबल झालेलो. असं विचारायचं मनामध्ये का ते रोजचं जे रोजी असते ना त्याच्यावरती जाऊन म्हणजे डबा घेऊन उभं राहू, असं म्हणजे विचारायचं मनामध्ये. तिकडे जाऊन रोजीवरती काम करू. पण एक दिवस मला कोणी सल्ला दिला, त्याच्यावर मी सुचितदारांना जाऊन भेटलो. तर त्यांनी मला रोज दत्तमाला मंत्र म्हणण्याचं सांगितलं. तर मी रोज दत्तमाला मंत्र म्हणत गेलो. तर मला एके दिवशी एकाच ठिकाणी 4 अलग अलग ठिकाणी इंटरव्ह्यू झाले. तर त्यातल्या एक ठिकाणी मी जॉईन झालो आणि अजूनपर्यंत दत्तमाला मंत्र त्यांच्या बोलण्यावरून बोलतो. तसंच आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये एवढी गंभीर परिस्थिती होती की आमच्या कंपनीतून बरेच स्टाफ लोकांना कमी करण्यात आले आणि कंपनी पण बंद ठेवली होती 2-3 महिने. त्यावेळी पण आमची घरची परिस्थिती खूप बिकट होती. त्यावेळी पण मला बापूंच्या कृपेमुळे एक अशा कंपनीमध्ये म्हणजे भरपूर अलग ठिकाणी कंपनीमध्ये तिकडे पण 2 महिने मला नोकरी मिळाली. तर तिकडे दुसऱ्या ठिकाणी पण मी नोकरी केली. आणि एक तिसरा अनुभव असा आहे की आम्ही आमच्या वडलोपार्जित म्हणजे अगोदर भाड्यावरती 70 वर्षापासून तारापूर येथे राहत होतो. म्हणजे आमच्या वडलोपार्जित घर नव्हतं, पण ते भाड्यावर राहायचे. पण ते भाडं म्हणजे जे घरमालक होते ते भाडं घ्यायचे नाही, फक्त घरपट्टी भरायला लावायचे. तर 2013च्या आसपास ते घर आमचं मोडकळीला आलं असताना आमच्या घरमालकांनी ते घर बिल्डरला दिलं आणि त्याबद्दल आम्हाला एक फ्लॅट देण्याचे बिल्डरनी कबूल केलेले. पण 3-4 वर्षानंतर तो बिल्डर जे आम्ही घराचं भाडं राहत होता ते भाडं देण्याचं पण त्यांनी बंद केलं आणि आम्हाला अरेरावीची भाषा करून दमदाटी वगैरे करायला लागला. तसंच मग काही आता जानेवारी-फेब्रुवारीच्या आसपास आम्ही एका वकिलांचा सल्ला घेऊन ते वकिलांना भेटून आम्ही त्या घरामध्ये घुसून गेलो. हे सर्व बापूंनीच आम्हाला बुद्धी दिली, त्यामुळे हे सर्व घडलेलं आहे. तसेच काही असे बरेच अनुभव असतात की आपल्याला काही ठिकाणी बरेच वेळेला भरपूर प्रश्न पडतात, ते आपल्याला त्याचं उत्तर कुठून भेटतच नाही. पण ते उत्तर आपल्याला त्या दिवशी आपण जेव्हा प्रवचनाला जातो ना, तर त्या दिवशी बापूच्या त्या प्रवचनातून नक्की आपल्याला ते भेटतेच. हरिओम श्रीराम अभज्ञ.